मित्र हो, नमस्कार. स्वामी प्रसाद प्रेरणा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आणि परमेश्वर कृपेने आपण सर्वजण आनंदात आहात ही सदिच्छा. मित्र हो, आजच्या भागापासून आपण प्रसादचा गाण्याचा प्रवास कसा सुरू झाला आणि तो कुठपर्यंत पोचला हे ऐकणार आहात. मोठमोठ्या गुरूंनाही हेवा वाटेल असा शिष्य मला लाभला असे प्रसादचे गाण्याचे गुरु श्री प्रदीप जोशी म्हणतात. ते का म्हणतात हेही तुम्हाला हळूहळू कळेल. आमच्या 4 वर्षाच्या प्रसादने स्पॅस्टिक सोसायटी शाळेत मदर डेला फक्त अर्ध्या तासात प्रॅक्टिस करून एका मोठ्या पियानोवर गायले होते. मम्मी इज मम्मी, शी लव्ज मी, बिकॉज आय एम स्पेशल, गॉड मेड मी. बिकॉज आय एम स्पेशल, गॉड मेड मी. खरंच गॉड मेड मी असा सुपुत्र आम्हाला लाभला. जणू सद्गुरू स्वामी माऊलीने आधीच आम्हाला ह्या गाण्याच्या वेळीच प्रचिती दिली होती की हा बाळ नाही चालणार, हा बाळ नाही चालणार, पण पुढे खूप सुंदर गाणार. आणि हेच लक्षात ठेवून ज्यावेळी आमचा प्रसाद दुसरीत गेला त्यावेळी मी मोठ्या प्रयत्नाने आमच्या ओळखीचे एक श्री चव्हाण सर यांना प्रसादला गाणे शिकवण्याची विनंती केली. कारण प्रसादची परिस्थिती अशी होती की त्याला बाहेर कुठे मी गाण्याच्या क्लासला पाठवू शकत नव्हते. त्याला घरीच गाणे शिकवणे गरजेचे होते. सर येऊ लागले. 1-2 राग झाले. प्रसाद प्रामाणिकपणे मेहनत करत होता. त्याच्यासाठी आम्ही हार्मोनियम, तबला हे सर्व काही खरेदी केले. पण काही दिवस झाले आणि श्री चव्हाण सरांना अटॅक आल्याने पुढे येणं त्यांना जमलं नाही. मी खूप नर्वस झाले. प्रसादही, कारण त्याला गाणं शिकणं खूप आवडायचं. पण काही दिवसातच प्रसादच्या नवीन ACC डेज ह्या मराठी शाळेमध्ये प्रदीप जोशी सर खास गाण्यासाठी आले. त्यांनी प्रसादची तयारी पाहून 26 जानेवारीला एक गाणं घेतलं होतं. गाणं होतं छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले होऊ. आणि हे त्याचं गाणं ऐकण्यासाठी आम्हालाही आमंत्रण होतं. आम्ही गेलो होतो. पण छोट्या वर्गातच हा कार्यक्रम असल्याने बाहेर थोडी गर्दीच होती आणि मला नेहमीप्रमाणेच मागे उभं राहावं लागलं. ज्यावेळी हे गाणं सुरू झालं त्यावेळी वर्गाबाहेर ते ऐकताना आपला प्रसादच गातोय यावर काही क्षण माझा विश्वास बसेना इतका त्याचा सूर वेगळाच ऐकू येत होता. खूप सुंदर आणि गोड. पण ह्या निमित्ताने मात्र ते गाणे संपले, कार्यक्रम संपला. त्यावेळी मी अगदी उतावळेपणे प्रदीप जोशी सर कधी बाहेर येतात ह्याची वाट पाहत होते. आणि ज्यावेळी ते बाहेर आले तेव्हा पटकन पुढे जाऊन विचारलं, सर मी प्रसादची आई, तुम्ही माझ्या प्रसादला गाणं शिकवाल ना? जी काही फी असेल ती आम्ही तुमची देऊ. पण सरांनी लगेच होकार दिला नाही. मी थोडी हिरमुसले. पण साधारण महिन्यानंतर सरांनी कळवलं की मी तुमच्या प्रसादला शिकवेन, कधी येऊ? मला खूप आनंद झाला. प्रदीप जोशी सरांची गाण्याची शिकवणी सुरू झाली. हळूहळू सरांचं आमचं कौटुंबिक नातं जुळलं आणि मग बोलता बोलता एक दिवस कळलं की प्रसादला शिकवायला होकार देण्यासाठी सरांना 1 महिना का लागला. सरांनी सांगितलं की शाळेत प्रसादच्या डिसॅबिलिटीची गंभीरता मला समजली. त्यामुळे अशा प्रसादला गाणं एकदम शिकवणं त्रासाचं तर होणार नाही ना. यासाठी मी शाळेच्या डॉक्टरांशी आणि फिजिओथेरपिस्टशी बोललो. आणि तेव्हा त्यांना कळलं की प्रसादसारख्या मुलाने जर गाणं शिकलं किंवा त्याला जर तुम्ही गाणं शिकवलं तर कदाचित एक प्रकारे थेरपीच होईल. कारण प्रसादला श्वासाचाही त्रास होता. त्यामुळे अशा प्रकारे गाणं शिकवणं त्याच्यासाठी थेरपी होईल. आपण म्युझिक थेरपीबद्दल ऐकतोच, तशी ही थेरपी. प्रसादला गाणं शिकवावं ही जणू परमात्मा स्वामी माऊलीचीच प्रेरणा होती. प्रसादची शास्त्रीय संगीतातील प्रगती पाहून लवकरच सरांनी प्रसादला गझल, भजने, लोकगीतं, भावगीतं असे सर्व प्रकारही शिकवले. जोशी सर आठवड्यातून एकदा येत.
त्यावेळी ट्युशन संपेपर्यंत आम्ही कोणीही काही बोलायचे नाही आणि चुकून जर कधी बोललो तर प्रसादला आमच्या आवडत नसे. इतक्या एकाग्रतेने तो गाणं शिकत होता आणि त्याला तो जो प्रत्येक क्षण होता त्या तासिकेतला तो वाया घालवायचा नव्हता. आणि प्रसादचे सर शिकून गेल्यानंतर दिलेला गृहपाठही तो प्रामाणिकपणे करत असे आणि सरांची पुढच्या आठवड्यात वाट पाहत असे. प्रसादला गाणे शिकवावे ही जणू परमात्मा स्वामी माऊलीची प्रेरणाच होती आणि त्यासाठी आदरणीय प्रदीप जोशी सरांसारखे गुरु लाभणे हे आमचे भाग्य होते. तर आपला विद्यार्थी दिव्यांग असूनही त्याने राष्ट्रीय बालश्री प्राप्त केला. तर प्रदीप जोशी सरांचे जे गुरु होते श्री भरत शेंडे सर हेही दिव्यांग होते. ते पायाने हार्मोनियम वाजवत आणि त्यांनाही राष्ट्रपती पुरस्कार, कला पुरस्कार मिळाला होता आणि त्यामुळे असे गुरु आणि असा शिष्य लाभणं ह्या वेगळ्या समाधानाचा आनंद सरांना होता. गाणे हा प्रसादच्या हृदयाचा विषय होता आणि गाण्याबाबत दिलेली कोणतीही सूचना ते गाणे 6 महिन्यानंतर गातानाही तो विसरत नसे. त्याला शिकवताना मलाही आधी गृहपाठ करावा लागे इतकी त्याची क्षमता होती, असं प्रदीप जोशी सरांनी प्रसादच्या डॉक्युमेंटरीमध्ये सांगितलं. ते ऐकताना आजही मन भरून येतं. मोठमोठ्या गुरूंना हेवा वाटेल असा माझा शिष्य होता. पंखाविना भरारी ह्या प्रसादच्या जीवनचरित्रात गुरु प्रदीप जोशी सरांनी लिहिलेल्या लेखात ते म्हणतात, जरी आत्ता प्रसादचे शब्द संपले आहेत, ते ऐकू येत नाहीत, तरी त्याचे स्वर संपलेले नाहीत. ते आजही माझ्या कानात बकुळीच्या सुगंधाप्रमाणे दरवळत आहेत. मित्रहो, प्रसादचा गाण्याचा प्रवास अजूनही आपण 2-3 भागामध्ये ऐकणार आहात. पण हा व्हिडिओ ऐकल्यानंतर ज्यांना प्रसादची गाणी ऐकण्याची इच्छा झाली असेल त्यांनी यूट्यूब चॅनेलवर प्रसाद घाडी 03 ह्या यूट्यूब चॅनेलवर ही गाणी आपण ऐकू शकता. काही वर्षाआधी ही गाणी आम्ही अपलोड केलेली आहेत, परंतु हे रेकॉर्डिंग 20 वर्षापूर्वीचं असल्याने साधं व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे हे आपण लक्षात घ्यावं. तसंच प्रसादचा पुढचा गाण्याचा प्रवास ऐकण्यासाठी ज्यांनी अजूनही हे चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांनी ते सबस्क्राईब करावं. व्हिडिओ पूर्ण पहा, लाईक करा, शेअर करा. नमस्कार, धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.